Hello, all of you. Now we will move towards our next point, that is the software development life cycle, which is in short we are calling it as SDLC, software development life cycle, ज्यालाच आपण SDLC असेही म्हणतो. ॲक्च्युली सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट लाईफ सायकल म्हणजे काय, तर इट इज अ प्रोसेस. ही एक प्रोसेस आहे सॉफ्टवेअर तयार करण्यासाठी, सॉफ्टवेअर बनवण्यासाठीची एक स्टँडर्ड प्रोसेस आहे. त्या प्रोसेसला आपण सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट लाईफ सायकल असं म्हणतो. आता ही प्रोसेस नेमकी कोण फॉलो करतं, तर ज्या काही सॉफ्टवेअर इंडस्ट्रीज आपण बघतो की ज्या आहेत आता, त्या सगळ्या सॉफ्टवेअर इंडस्ट्रीज ह्या सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट लाईफ सायकलच्या प्रोसेसला फॉलो करतात. अँड हे कशासाठी केलं जातं, तर बिकॉज टू डिझाईन, डेव्हलप अँड टेस्ट द हाय क्वालिटी सॉफ्टवेअर. एखादं हाय क्वालिटी सॉफ्टवेअर जर तुम्हाला डिझाईन करायचं असेल, डेव्हलप करायचं असेल, त्याची टेस्टिंग करायची असेल, तर वी नीड टू फॉलो दिस सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट लाईफ सायकल प्रोसेस. या लाईफ सायकल प्रोसेसला आपल्याला फॉलो करावं लागते, जेणेकरून आपण एक चांगल्या प्रकारचं सॉफ्टवेअर आपण मार्केटमध्ये आणू शकतो. त्याच्यानंतर जर आपण बघितलं तर SDLC काय, तर एक हाय क्वालिटी स्टँडर्ड आहे, ज्याच्यामध्ये आपण ज्या कस्टमरच्या गरजा आहेत, व्हॉट एव्हर द कस्टमर एक्सपेक्टेशन्स आर देअर, त्यांचे काही टाईम लिमिट्स असतील किंवा त्यांचे काही कॉस्ट इस्टिमेट्स असतील, त्या अकॉर्डिंगली आपण हे सॉफ्टवेअर तयार करता येतं. म्हणून आपल्याला ही SDLC प्रोसेस आपल्याला फॉलो करावी लागते. SDLC हे एक अक्रॉनिम आहे सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट लाईफ सायकलचं, and it is also called as software development process. So and is a framework defining task which is performed at each step in the software development process. And it is again a process followed for a software project within a software organization. एक स्टँडर्ड प्रोजेक्ट जर आपल्याला एखादा करायचा असेल, तर वी नीड टू फॉलो दिस SDLC प्रोसेस अँड विदिन दिस सॉफ्टवेअर ऑर्गनायझेशन इट कन्सिस्ट ऑफ डिटेल प्लॅन. जर बघितलं SDLC, तर आपल्याला अगोदर एक डिटेल प्लॅन आपल्याला तयार करावा लागतो, जेणेकरून हाऊ टू डेव्हलप, हाऊ टू मेंटेन, हाऊ टू रिप्लेस, हाऊ टू अल्टर, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये इन्क्लूड असतील. अँड द लाईफ सायकल डिफाईन्स द मेथॉडॉलॉजी. लाईफ सायकल एक मध्ये मेथॉडॉलॉजी त्या ठिकाणी डिफाईन केलेली आहे फॉर इम्प्रूव्हिंग द क्वालिटी ऑफ सॉफ्टवेअर अँड द ओव्हरऑल डेव्हलपमेंट त्याची प्रोसेस असेल. सो in short we can say it is a software development life cycle which aims to produce a high quality software which meets or exceeds the customer expectations and reaches completion within times and cost estimates. So here in this figure we will see that there are some steps like planning, defining, designing, building, testing and deployment. ही काय, तर एक लाईफ सायकल आहे. सुरुवातीला अगोदर आपण प्लॅनिंग करतो, मग त्या प्लॅनिंग केलेलं ज्या आपण रिक्वायरमेंट आहेत त्याला डिफाईन करणं असेल, किंवा मग त्याचं डिझायनिंग असेल, ॲक्च्युअल डेव्हलपमेंट असेल ज्याला आपण बिल्डिंग असं म्हणतो, आणि टेस्टिंग, आणि शेवटी त्याचं डिप्लॉयमेंट आणि त्याची मेंटेनन्स करणं असेल. ह्या सगळ्या गोष्टी आपल्या सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट लाईफ सायकलमध्ये मोडतात. आता सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट लाईफ सायकल इट इज कन्सिस्ट ऑफ द सम ऑफ द स्टेजेस. त्याच्यामध्ये काही स्टेजेस आहेत त्या कन्सिस्ट आहेत. सर्वात पहिली स्टेज जर आपण बघितलं तर ती म्हणजे प्लॅनिंग अँड रिक्वायरमेंट अनालायसिस. आता आपण बघितलेलं की सपोज एखादं सॉफ्टवेअर जर आपल्याला तयार करायचं असेल, सपोज यू विल हॅव टू डेव्हलप अ सॉफ्टवेअर, देन ॲट द व्हेरी फर्स्ट यू विल हॅव टू डू सम रिक्वायरमेंट अनालायसिस. आपल्याला अगोदर काय करावं लागतं, तर रिक्वायरमेंट अनालायसिस करावं लागतं. तुमच्या प्रोजेक्टच्या बाबतीत जर बघितलं तुम्ही, तर आता जो तुम्ही प्रोजेक्ट करत आहात त्या प्रोजेक्टमध्ये सर्वात अगोदर आपण बघितलं तर तुम्हाला ज्या गोष्टी लागणार आहेत त्या प्रोजेक्टसाठी, त्या तुम्हाला अगोदर कलेक्ट कराव्या लागतात. आपण बघितलं रिक्वायरमेंट अनालायसिस. ज्या गोष्टी गरजेच्या आहेत त्या अगोदर तुम्हाला त्याचं नोट डाऊन करावं लागतात, विच इज व्हेरी मोस्ट इम्पॉर्टंट अँड फंडामेंटल स्टेज. ही एक सर्वात इम्पॉर्टंट आणि फंडामेंटल स्टेज आहे रिक्वायरमेंट अनालायसिसची. आपण बघितलं की त्याच्यामध्ये इट इज ज्या वेळेला आपण त्याचं प्लॅनिंग करतो आणि त्याच्या रिक्वायरमेंट कलेक्ट करतो, त्यावेळेला ज्या रिक्वायरमेंट आहेत त्या पण एका वेनं पाहिजेत किंवा एका स्टँडर्ड प्रमाणे त्या सगळ्या पाहिजेत. ह्या सगळ्या रिक्वायरमेंटसाठी काही प्रोसेसेस सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटमध्ये आहेत, ज्याला आपण फिजिबिलिटी स्टडी असे म्हणतो.
त्याच्यामध्ये दोन पार्ट असतात की एक इकॉनॉमिकल आणि ऑपरेशनल आणि टेक्निकल फिजिबिलिटी असते. आता ही फिजिबिलिटी स्टडी म्हणजे नेमकं काय, तर ते आपल्याला नेक्स्ट युनिटमध्ये आपल्याला बघायचं आहे. नेक्स्ट युनिटमध्ये हा पार्ट आहे, दॅट इज फिजिबिलिटी स्टडी. सो वी विल सी द डिटेल्स अबाउट व्हॉट इज फिजिबिलिटी अँड हाऊ वी कॅन गेट द correct requirements. So this is first stage of planning, planning and the requirement analysis. आता ज्या वेळेला आपल्याकडे ह्या प्लॅनिंग केलं आणि आपल्याकडे रिक्वायरमेंट जमा झाल्या, त्यानंतर आपल्याला ह्या सगळ्या रिक्वायरमेंटचं ह्या सगळ्या रिक्वायरमेंट आपल्याला डिफाईन कराव्या लागतात. त्या म्हणजे SRS मध्ये. SRS इज नथिंग बट इट इज अ सॉफ्टवेअर रिक्वायरमेंट स्पेसिफिकेशन डॉक्युमेंट. आपण बघितलंय की ज्या रिक्वायरमेंट आपल्या जमा होतील त्या आपण एका ठिकाणी स्टोअर करतो, त्याचं कॅटेगरायझेशन करतो आणि त्या सगळ्या कॅटेगरायझेशन करून त्या डॉक्युमेंटला आपण म्हणतो SRS, सॉफ्टवेअर रिक्वायरमेंट स्पेसिफिकेशन डॉक्युमेंट, अँड विच कन्सिस्ट ऑफ ऑल द प्रॉडक्ट रिक्वायरमेंट्स टू बी डिझाईन. म्हणजे ज्या गोष्टी आपल्याला डिझाईन करायच्या किंवा ज्या गोष्टी आपल्याला डेव्हलप करायच्या सॉफ्टवेअर तयार करण्यासाठी, त्या सगळ्या गोष्टींचं नोटिंग आपल्याला याच्यामध्ये आपण करतो. दिस इज defining the requirements and during the project life cycle. So this is the second stage. So in the third stage, the designing the product architecture. ज्या वेळेला आपल्याला ह्या रिक्वायरमेंट आपल्याकडे जमा होतील त्यावेळेला ऑन द बेसिस ऑफ दिस SRS डॉक्युमेंट वी विल हॅव टू फॉर्म द DDS, दॅट इज डिझाईन डॉक्युमेंट स्पेसिफिकेशन. युजली आपण बघितलं तर ह्या SRS डॉक्युमेंटचा वापर करून आपण त्याच प्रॉडक्टचं आर्किटेक्चर तयार करतो. म्हणजे समजा आपल्याला एखादी वेबसाईट तयार करायची आहे तर त्या वेबसाईटचं आर्किटेक्चर आपण ऑन द बेसिस ऑफ दिस SRS डॉक्युमेंट आपण तयार करतो. जसं तुम्हाला सांगितलेलं आहे की एखादं तुमची जशी रिक्वायरमेंट तयार झाली तसं तुम्ही त्याचं एक डिझाईन तयार करा. डिझाईन तयार करा इन द सेन्स काय, तर तुम्ही कागदावर जरी ते डिझाईन तयार केलं तर इट इज कॉल्ड ॲज अ डिझाईन डॉक्युमेंट स्पेसिफिकेशन. आणि त्याच्यानंतरची स्टेपमध्ये तुम्हाला काय करावं लागेल, तर हे सगळ्या तुमच्या SRS मधल्या डॉक्युमेंटमधल्या ज्या काही रिक्वायरमेंट्स असतील आणि DDS ते म्हणजे डिझाईन डॉक्युमेंट स्पेसिफिकेशन जे असेल त्या अकॉर्डिंगली यू विल हॅव टू बिल्ड ऑर यू विल हॅव टू डेव्हलप द ॲक्च्युअल प्रॉडक्ट. ॲक्च्युअल डेव्हलपमेंट प्रॉडक्ट इथं स्टार्ट होते त्या स्टेज 4 मध्ये, जिथं तुम्ही ॲक्च्युअल कोडिंग करता किंवा तुम्ही ॲक्च्युअल डिझायनिंग करता किंवा जो तुमचा प्रॉडक्टचा इंटरफेस आहे तो त्या ठिकाणी तुम्ही डेव्हलप करायला सुरू करता. सो इट इज इन द स्टेज नंबर 4. ज्या वेळेला आपलं हे सॉफ्टवेअर तयार होतंय, हे सॉफ्टवेअर तयार झाल्याच्या नंतर ते काय तितकं परफेक्ट नसतं. मग ते तितकं परफेक्ट नाही, मग त्या सॉफ्टवेअरला परफेक्ट कसं करता येईल आपल्याला, तर त्या अगोदर आपल्याला त्याची टेस्टिंग करावं लागेल, बरोबर. सो इट इज द नेक्स्ट स्टेज, विच इज कॉल्ड एज टेस्टिंग द प्रॉडक्ट. So this stage refers to the testing which is to be done uh, for the collection of their errors or defects. त्याच्यामध्ये काही एरर्स असतील किंवा त्याच्यामध्ये काही डिफेक्ट्स असतील किंवा त्याच्यामध्ये काही बग्स असतील किंवा रिलेटेड काही इश्यूज असतील, ते सगळे इश्यूज कलेक्ट करणं आणि त्याला फिक्स करणं हे ह्या स्टेजमधलं काम आहे. दॅट इज द टेस्टिंग द प्रॉडक्ट. हे कधीपर्यंत करायचं, अंटिल द प्रॉडक्ट रिचेस द क्वालिटी स्टँडर्ड. जोपर्यंत ते प्रॉडक्ट तितकं परफेक्ट होत नाही तोपर्यंत हे आपण टेस्टिंग याच्यावरती करायचं. आता त्याच्यामध्ये पण देर आर सर्टन टाइप्स ऑफ टेस्टिंग्स आर देअर. त्याच्यामध्ये पण बरेच सारे प्रकार आहेत टेस्टिंगचे, ते पण आपल्याला बघायचे. बट दिस इज अ 5th स्टेज दॅट वी विल हॅव टू टेस्ट दिस सॉफ्टवेअर. अँड द 6th स्टेज इज टू डिप्लॉय इन द मार्केट अँड डू इट्स मेंटेनन्स. म्हणजे हे सगळं आपलं सॉफ्टवेअर तयार झाल्याच्या नंतर आपण रिक्वायरमेंट कलेक्ट केल्या, SRS तयार केलं, त्याचं डिझाईन तयार केलं, त्याचं आर्किटेक्चर तयार केलं, त्याच्यानंतर ॲक्च्युअल डेव्हलपमेंट प्रोसेस सुरू केली. डेव्हलपमेंट प्रोसेसमध्ये ते डेव्हलप झाल्यानंतर आपण त्याचं टेस्टिंग केलं. टेस्टिंग केल्यानंतर वी विल हॅव टू डिप्लॉय दिस सॉफ्टवेअर इन द मार्केट. म्हणजे त्याला आपल्याला मार्केटमध्ये उतरवायचं आहे. ऑन द बेस्ड ऑफ दिस फीडबॅक, म्हणजे जे टेस्टिंगमध्ये आपल्याला फीडबॅक मिळाले त्या फीडबॅकवरती आपण त्याचा जो कस्टमरचा सेगमेंट आहे किंवा त्याचा कस्टमरचा जो वर्ग आहे किंवा त्याचं जे मार्केट सेगमेंट आहे त्या मार्केट सेगमेंटमध्ये आपल्याला ते उतरवायचं. नेमकं ते सॉफ्टवेअर कोणासाठी आपण तयार केलं ते त्याच्यापर्यंत आपल्याला ते पोचवायचे, डिप्लॉय करायचे आणि त्याची मेंटेनन्स करायची. म्हणजे जे काही सॉफ्टवेअर आपण त्यांना दिले त्याची ॲन्युअल आपल्याला दरवर्षी त्या सॉफ्टवेअरमध्ये काही चेंज करायचं असेल
किंवा काही नवीन तुम्हाला त्याच्यामध्ये इन्सर्ट करायचं असेल. सो दिस इज कॉल्ड ॲज इट्स मेंटेनन्स. किंवा त्याच्यामध्ये अजून काही एरर आले असतील, कस्टमरचं काही प्रॉब्लेम आला असेल तर ते सॉल्व करणं हे ह्या 6व्या स्टेजमध्ये आहे. सो दीज आर some of the 5 stages which are there in the software development life cycle. So this is very easy. So I hope you have understand this software development life cycle, which is also called as SDLC. So if you have any doubt, any query, you can put it on the discussion forum so that I will answer. So this is all about today. So thank you.